नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत राजगुरुनगर शहरामधील रेटिवडी या गावामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आपण बघू शकतो स्वामी समर्थांचा मठ किती छान आणि सुंदर आहे. चला तर मग आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आतमध्ये जाऊयात. हे बघा मित्रांनो, अत्यंत सुंदर असं स्वामी महाराजांचं मठ रेटिवडी या गावामध्ये आहे. आणि हा जो रेटिवडी गावामध्ये हा स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तो अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. तुम्ही जर कधी तिथे गेलात तर मन प्रसन्न होतं. स्वामी महाराजांच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर निसर्गरम्य आहे. आणि या ठिकाणची एक विशेष गोष्ट सांगायची जर झाली तर या ठिकाणी जी तुम्ही झाडं बघताय, ही जी झाडं आहे वास्तुशास्त्रानुसार लावलेली आहेत. प्रत्येक झाड हे वेगवेगळं आहे. इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पती आहेत, झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत आणि निसर्गरम्य वातावरण आहेच. पण आपण तिथे गेल्याच्या नंतर आपलं मन खूप प्रसन्न होतं. एरवी आपण बाहेर जातो तर मन उदास राहतं, परंतु स्वामी महाराजांच्या मठामध्ये जर आलात तर तुम्ही खूप आनंदी राहाल. रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण खूप बोर झालेलो असतो, पण स्वामी महाराजांचं दर्शन झालं की खूप आनंद होतो. मनालाही छान वाटतं. आपण बघू शकतो स्वामी महाराजां आपल्याकडे बघतायत, आपल्याला दर्शन देत आहेत. अतिशय छान सुंदर अशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे या ठिकाणी. इथला निसर्ग देखील खूप सुंदर आहे. आणि रविवारच्या दिवशी तुम्ही जर इथे जर आलात तर खूप सारी भक्त मंडळी या ठिकाणी असतात स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे एक बाबा आहेत, स्वामी महाराजांचे पुजारी आहेत. ते ज्योतिषशास्त्र सुद्धा सांगतात, जेणेकरून आपल्या जीवनामधील भक्तांच्या जीवनामधील काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी सुद्धा ते दूर करतात. ज्योतिषशास्त्रानुसार जे काही त्यांना शक्य आहे ते सगळं या ठिकाणी बाबा सांगतात. आणि स्वामी महाराज सांगतात ना की अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणजे स्वामी महाराजांचं जे वचन आहे ते इथं आल्याच्या नंतर नक्कीच पूर्ण होते. आपण बघूयात स्वामी महाराजांची अत्यंत प्रसन्न मूर्ती या ठिकाणी आहे. खूपच छान मंदिर आहे. हे बघा, खूप विलोभनीय दृश्य आहे स्वामी महाराजांचं. आता सध्या सकाळच्या वेळी आम्ही इथं आलेलो होतो. स्वामी महाराजांचं दर्शन झालंय. आपण बघू शकता खूप सारी भक्त देखील आहेत जे स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि रोजच गर्दी असते, असं नाही की फक्त रविवारीच गर्दी असते. गर्दी रोजच असते या ठिकाणी. स्वामी महाराजांचे भक्त रोज येतात, स्वामी महाराजांचं दर्शन घेतात. आपणही बघू शकतो या ठिकाणी तुम्ही जे नारळ बघतायत लावलेले ते नवसाचे नारळ आहेत. म्हणजे ज्या ज्या लोकांनी भक्तांनी या ठिकाणी येऊन त्यांचे नवस केलेले आहेत ते नवस पूर्ण झालेत. ते नवस पूर्ण झालेत म्हणून त्या ठिकाणी ते नारळ बांधलेले आहेत. स्वामी महाराजांना जे आपले नवस बोललेले आहेत भक्त, ते त्या भक्तांचे नवस पूर्ण झालेत म्हणून त्या ठिकाणी ते नारळ बांधण्यात आलेले आहेत. आपण बघू शकता अत्यंत सुंदर आणि विलोभनीय येथील निसर्ग आहे. खूपच छान सुंदर निसर्ग आहे. हिरवीगार झाडी आहेत, वनस्पतीने भरपूर नटलेली झाडी आहेत. बघू शकता खूप सुंदर आहे येथील दृश्य. निळाशार आकाशामध्ये स्वामी महाराजांचं या ठिकाणी मठ आहे. राजगुरुनगर शहरापासून एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती रेटिवडी नावाचं एक गाव आहे. त्या रेटिवडी नावाच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा आश्रम आहे, मठ आहे. त्या मठामध्ये तुम्ही नक्की या. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. स्वामी समर्थ महाराजांजवळ तुमच्या काही जे काय अडचणी असतील, जे काय असेल तुमचे प्रॉब्लेम, ते तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सांगा. आणि मी तुम्हाला सांगतोय की स्वामी समर्थ महाराज हे तुमचे ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी पूर्ण करतील. म्हणजे तुमचा जे काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असतील ते स्वामी समर्थ महाराज ते सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर करतील. बघूयात आपण. आणि या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका देखील आहेत. आपण बघू शकता स्वामी समर्थ महाराजांची या ठिकाणी मूर्ती आहे. खूप छान सुंदर
मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे. स्वामी समर्थ महाराज सर्वांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या ठिकाणी जेव्हा आपण येतो, इथं आल्याच्या नंतर त्या वाक्याची प्रचिती नक्की आपल्याला येते. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे येथील वातावरण, जेणेकरून मन प्रसन्न होतं. तुम्ही या, नक्की या मित्रांनो. खूप 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 आनंद होतो या ठिकाणी आल्याच्या नंतर. तुम्ही बघू शकता, एक लग्नाची पत्रिका देखील दिसते या ठिकाणी. म्हणजे त्या वधू असेल किंवा वर असेल, त्यांनी स्वामी महाराजांना नवस केलं असेल की माझं लग्न जुळू दे, म्हणून त्यांचं लग्न जुळल्याच्या नंतर ते या ठिकाणी पत्रिका ठेवून गेले स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी नक्की या स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. सो पुन्हा एकदा आपणा सर्वांना अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो.